तेव्हा 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 येतो. आपण सांग कुठे चाललो सांग ना. वारी हनुमान म्हणा. टाटा का टाटा टाटा. पोतही वदर ठेवायला होता भांडण तुम्हाला मग आमच्या मोबाईलात करून दे ना. मित्रांनो, अकोला जिल्ह्यापासून तब्बल 90 किलोमीटर अंतरावरती असलेले हे हनुमान मंदिर आम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी 2-2.5 तास लागले. आम्ही अकोला जिल्ह्यातील लाखोंडा बुद्रुक गावातून या वारी हनुमान या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहोत. जेवण बनवण्यासाठी आणि आज आम्ही बनवणार होतो विदर्भाचे स्पेशल अशी डिश रोडगे, वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी. नमस्कार, मी वैभव रामागरे. आज मी आलोय अकोला तालुक्यातील वान धरणावरती, ज्या धरणावरती हनुमानाचं मोठं मंदिर आहे. वारी हनुमान म्हणतात कारण की इथं वारी नावाचं गाव आहे. त्या गावावरून नाव पडलंय वारी हनुमान. आणि असं म्हणतात की इथं समर्थ रामदास स्वामींनी स्वतः या मंदिराची निर्मिती केली होती. माझ्या समोर आहे वान धरण. त्याची उंची आहे 67 मीटर आणि लांबी आहे 500 मीटर, म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर याची धरणाची लांबी आहे. तर माझ्यासोबत आहेत माझे गावातले छोट्या छोट्या मुली. तर ही माझी बहीण आहे. इकडं तू पण ये की. तर तुझं नाव सांग. जानू किशोर रामागरे. परत सांग. जानू किशोर रामागरे. हा, हिचं नाव तू सांगू नको, मी सांगतो नाव. इकडे तर ये. अरे इकडे. हिचं नाव आहे कोमल किशोर रामागरे. हिचं नाव आहे श्रावणी दिलीप पावरे. तुझं नाव? तेजल अनिल सरतकार. हाय कर त्यांना. तू पण हाय कर. तर मी तुम्हाला पूर्ण हा मंदिराचा परिसर हा पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्या समोर जो दिसतोय तो आहे हा धरण. त्याची उंची 67 मीटर आणि लांबी 500 मीटर अशी रुंदी आहे त्याची. जवळपास या धरणाचं पाणलोट क्षेत्र इतकं मोठं आहे की हे पाणी पूर्ण अकोला जिल्हा आणि शेगाव तालुका बुलढाण्यातील आणि तेलारा जे अकोला तालुक्यातील तालुका आहे त्या पूर्ण गावातील व गावाच्या शहरातील सगळ्या लोकांना पाणी पुरवठा करतं. जे पूर्ण पाणी पिण्याचं वापरण्याचं पाणी हे धरण पुरवतं. कारण की थोडक्यात या इथल्या गावांची ही भाग्यलक्ष्मीच आहे. तर खूप मंदिर मोठं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो जे इथलं फेमस ठिकाण आहे. हे आहे मामाभाचा डोह, जिथं एक मंदिर आहे छोटस. या मंदिराच्या बाजूला तितकं फेमस जे डोहा आहे हा चर्चेत एवढ्यासाठीच आहे कारण की इथे खूप लोक पोहण्यासाठी येतात आणि अंदाज नसल्यामुळे इथं लोक मरतात. कारण की दिसायला फक्त वरून जो डोहा छोटा दिसतोय तो आतमध्ये खूप मोठा आहे. कारण की उडी मारल्यानंतर लोकांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि कड्या कापऱ्यात अडकून राहतात. त्यामुळे इथे बरेच लोक पट्टीचे पोहणारे सुद्धा इथं मरू शकतात. त्यामुळे इथं कोणीच रिस्क घेऊ नका की इथं पोहण्याचा. जर तुम्हाला पोहायची इच्छा असेल तर कुठे तुम्ही स्विमिंग पूलला जावा की तुम्ही जिथं रिस्क नाहीये अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. पण चुकून पण इथं मामाभाचा डोहामध्ये तुम्ही पोहायला येऊ नका. तर तुम्हाला माझ्या समोर दिसतोय जी वरचा डोंगर दिसतोय, ज्या वरती गावं दिसत आहेत ते आहे वारी गाव. आणि त्याच्या खाली जो दिसतोय हा पूर्ण मंदिर, हा मंदिर आहे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेला आहे. मग त्यांनी निर्मित केला आहे. तर खूप मोठा मंदिर आहे. थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे. सध्या तर आमच्या घरातले सर्व इथे जेवणाची सोय करतायत, जेवणासाठी तयारी करतायत. आज आमच्या इकडे रोडगे आहेत आणि भाजी वांग्याची आहे.
तर तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. इकडे विदर्भामध्ये फेमस डिश आहे रोडगे, आहे ना? काय ग, काय फेमस डिश आज? काय सांग, काय रोडगे सांग ना मोठ्यानं. रडगे. रोडगे. आणि भाजी काय? वांग्याची भाजी. वांगी. आवडतात वांगे? हो. ह्या बघा मुली काय करतायत. या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजे या वान धरणाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो वान अभयारण्य म्हणून फेमस आहे. तर सध्या तरी आम्हाला सध्या वानरच भेटलेला आहे. वानर आम्हाला दिसले आहे. प्राणी पण आहेत म्हणतात, बिबट्या, चितळे वगैरे आहेत. तर मित्रांनो, आज आम्ही आलोय इथं वारी हनुमानला, आणि इथं जेवणाची सोय केली आहे. 10-15 जण लोक आहेत, सोबत 4-5 मुलं पण आहेत. आणि विदर्भातली सर्वात फेमस डिश म्हणजे ज्याला म्हणतात रोडगे, जे फक्त विदर्भामध्येच बघायला मिळतात, ते आज आम्ही इथं बनवणार आहे. तुम्हाला मी दाखवतो कसे बनवतात ते. तर चला दाखवतो. आज वांग्याची भाजी पण आहे. मी यासाठी आलो म्हणा, मला पुत्र प्राप्ती पाहिजे. आम्ही तर लाखोंड्यावरून आलेलो आहोत. पहिले काय फेमस आहे? आम्ही इथं वारीला आलेलो आहोत. इथं बघण्यासारखं खूप आहे. इथं मंदिर आहे वारीचं, हनुमानजीचं मंदिर आहे. इथं पहाड आहे पाहण्याजोगता. इथं धरण आहे इथं बाजूला. आम्ही इथं मामा भासाचा डो आहे इथं खाली बघण्यालायक आहे. इथं खूप बघण्यालायक आहे. आम्ही इथं रोडगे घेऊन आलेलो आहोत. मित्रमंडळी आहेत आमचे सगळे. इथं खूप बघण्यालायक आहे. तुम्ही पण कधी या इथं बघा. इथं मस्त पाहण्यालायक आहे. खूप वेळा आलो मी. नाही विचारा. मी विदर्भातून अकोला जिल्ह्यातून आलो. हो काय? हा, 2 लाईन बोल ना, विचारा ना. सांग ना तुम्ही काय कधी आले विचारा. कसे काय आले तुम्ही इकडे? तुम्ही पहिले कधी आले का? तुम्हाला संस्थान कसं काय वाटलं? मला खूप छान वाटलं इथं वारी हनुमान. बरं राहू द्या. नाही ना मामा, बोला ना मामा. विचार ना मला तू. तर तुमचं नाव सांगा ते. माझं नाव नरेंद्र. मी अकोल्यावरून आलेलो आहे. आणि अकोल्यावरून जवळपास 90 किलोमीटर वारी संस्थान आहे. मोठं संस्थान आहे. इथं खूप मोठी नदी आहे. आणि नदीमध्ये एक असा मोठा डोह आहे, आम्हा भाषेचा डोह, की वरून लय छोटा दिसते आणि आतमध्ये एवढा मोठा आहे की खूप मोठा आहे. आणि त्याच्याच जवळ लांब म्हणजे वारी धरण आहे. वारी धरण म्हणून आहे. धरणा एवढं मोठं धरण आहे की खूप मोठं धरण आहे. तुम्ही किती वेळा आलाय? हा माझा इथं चौथी वेळ आहे. मी इथं आलो. चौथी वेळ आहे. यावेळेस आमचे मित्रबंधू किशोर भाऊ, दिनेश भाऊ, रामागरे, अनिल भुसरतकार, राम डॉक्टर वावरे, ज्ञानेश्वर भाऊ भांडे, हे आमचे सर्व मित्र आहेत. बरेच दिवसापासून आम्ही प्लॅनिंग केली. तो योग यावेळेस जुळला आहे. त्यामुळे इथे येऊन आम्हाला खूप आनंद होत आहे. मंदिर खूप फेमस आहे. आज मंदिरामध्ये पार्किंगच्या एरियामध्ये खूप गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. तहसीलदार बुलढाणा जिल्हा. ओम नमः शिवाय. बदली झाली चंद्रपूरले की. ओम नमः शिवाय. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही कधीपासून आले इथं? कधीपासून इथं? 15 वर्ष. 15 वर्ष. मंदिराबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे, म्हणजे आम्हाला सांगाल का? मंदिरामध्ये माहिती नाही बाबा. चोरी झाली ती माहिती आहे. चोरी आता या जानेवारी महिन्यात झाली? नाही तिरसक्रांत. म्हणजे याच वर्षी झाली होती ना? सक्रात 12 महिने झाले. आता होतील 12 महिने. परत भेटलं काय ते सगळं?
नाही ते पोलीसवाले लावतील तपास. आपण काय म्हणजे अजून तपास लागलेला नाही. नाही लागला. आणि मामबंजर डवा आहे, धरण आहे, दत्त मंदिर आहे, दुर्गादेवी आहे. 3 जिल्ह्याचा मालिक आहे. तिकडे अमरावती आहे, ते मंदिर बुलढाणा जिल्हा, हे अकोला जिल्हा. बस 3 आहे. हे 3 जिल्ह्याच्या सीमेवरती सीमेवर कोणाला पुसून घ्या. श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या आणि प्राणप्रतिष्ठा केलेल्या 11 हनुमान मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. ना पाय पडा. तर मित्रांनो, मंदिराचा परिसर अतिशय सुंदर. मंदिराच्या मागील बाजूने वान धरणाचा पूर्ण चांगला व्ह्यू दिसतो. वान धरणाचे सर्व दरवाजे दिसतात. दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो तिथल्या सर्वात आकर्षक ठिकाणी, जिथे खूप लोकांचा जीव गेला आहे. त्याचं नाव आहे मामाबाचा डोह. या डोहामध्ये कुणालाही आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही, तिथं बोर्डच लावलेला आहे. आता सर्व दर्शन सुद्धा झालं होतं आणि आता वेळ होती जेवणाची. जेवणामध्ये विदर्भाची स्पेशल डिश म्हणजे रोडगे, वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी सुद्धा होती. मित्रांनो, तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ येताच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तोपर्यंत जय श्रीराम.